हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप बरे असाल. शॉर्ट्स बनवत होती म्हणून मेकअप थोडासा केलेला. कसे वाटतात तुम्हाला माझे शॉर्ट्स? मी विचारायला विसरली, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? ॲक्च्युली आता गरमीचे दिवस सुरू झाले आहेत आणि खूपच गरमी होते, खूपच. अजून मला काय बोलायचं होतं, मला थोडंसं शेअर करायचं होतं ॲक्च्युली. काही आपले फ्रेंड्स असतात, काही म्हणजे फ्रेंड्स असतात, नेबर्स असतात, काही लोक. तर ती लोकं काय करतात ना, आपल्याकडून पैसे घेतात. ठीक आहे, म्हणजे एक मजेदार गोष्ट आहे बोलण्यासाठी. ते लोक आपल्याकडून पैसे घेतात आणि आपण पैसे देतोही त्यांना. आणि पैसे दिल्यानंतर जेव्हा आपल्याला मागायचं असतं, जेव्हा आपण मागतो एखाद्या वेळेस, आपल्याला गरज आहे पैशाची, तर ते लोक असे बिहेव करतात जसं काय आपल्याला त्यांच्याकडून नाही म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून नाही घ्यायचे पैसे, त्यांना आपल्याला द्यायचे पैसे. ॲक्च्युली त्यांनाच द्यायचे असतात आपल्याला पैसे, पण असे बिहेव करतात. काय बोलते मी मला समजत नाही. असे बिहेव करतात की त्यांच्याकडून आपण पैसे मागतो. ठीक आहे, आता काय चाललं जरा डोकं माझं. मग ते लोक कसे असतात ना, म्हणजे मला समजत नाही. असे आपण आपल्याकडून उधारी मागताना तर प्लीज दे ना, प्लीज गरज आहे, अभी देख मी देईन तुला या तारखेला. आणि जेव्हा ती तारीख येते, चल आपण त्या तारखेला तर मागत पण नाही. ठीक आहे, आपण दुसऱ्या कोणत्या तरी तारखेला मागतो, कोणत्याही म्हणजे जी तारीख असेल त्या तारखेला मागतो. पण त्या लोकांचं असं असतं की हां देता हूँ करत ते लोक देत पण नाही. कोण माणसं देतात, कोण देत पण नाही. आणि त्यांचं सगळं खर्च चाललेलं असतं, त्यांचं जेवण खाणं पिणं सगळं चाललेलं असतं, पण आपले पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. मग मलाही खूप वाईट वाटतं. म्हणजे कशी माणसं असतात ना, म्हणजे आपले पैसे घेतात आणि मग वरून त्याच्यानंतर मग नाटके पण दाखवतात, ॲटिट्यूड पण असतो की हा दे रहा हूँ ना, हा देने वाला हूँ ना, कहीं जाने वाला हूँ क्या, कहीं भाग के जाऊंगा क्या. म्हणजे काय आहे, म्हणजे मला काही समजत नाही. असं होतं का तुमच्याबरोबर? फ्रेंड्स असतात, रिलेटिव्स पण असतात, नेबर्स असतात. काही लोकं तर पैसे घेतात. माझी तर अशी ट्युशनची फीज काही लोकं असे फसवतात. आता एक बाई होती, तिने बघितलं तर व्हिडिओ खूपच बरा आहे. तर तिची मुलगी आमच्याकडे यायची. आय थिंक ती तेव्हा 9th होती, काहीतरी होती. तर ती मुलगी वाचायची नाही. तिला आम्ही खूप 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 शिकवायचा प्रयत्न केला, पण ती वाचायचीच नाही. तर आता एवढी नाईन्सना असे छडे लागे छमछम विद्या येईल घमघम अशी होते. आम्ही तर आमच्या वेळेला खूप मार खाल्लेला आहे. तर आता तर रूल पण आहे मारायचं नाही. पण कसं होतं ना, म्हणजे त्यावेळेला ती पोरगी वाचायचीच नाही. तर आम्ही काहीच नाही करायचं. आम्ही बोलायचं, तिची मम्मी आम्हाला कंप्लेंट करायची की वाचत नाही. तिची मम्मी आम्हाला बोलायची तुम्ही तिला शिक्षा द्या, तुम्ही तिला मारा. पण आम्ही तरीसुद्धा काही शिक्षा तिला द्यायचं नाही, काही बोलायचं नाही, काहीच नाही करायचं. फक्त एवढंच बोलायचं, बाळा तू वाचशील तर मग तुझं काहीतरी फ्युचर आहे. पण ती वाचायची नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तिच्या मम्मीने मला फीज दिली. खूप उशिरा फीज द्यायची आणि तिचं घरचं सगळं व्यवस्थित आहे. ती पार्टीला जाते, लग्नाला जाते. आता तर ती गोव्याला जाऊन आली. इकडे तिकडे म्हणजे तिचे घरचे सगळे गोवा, अजून एक तिची सून आहे ती बालीला फिरून आली. तर एवढे सगळे तुमच्याकडे पैसे असून तुम्ही माझी फीज बुडवली. तुम्हाला पसणार आहे का ती फीज? मला खूप राग येतो अशा लोकांवर. कारण की मी, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे एवढे मेहनत करतो. अशी फीज पसणार आहे का तुम्हाला? जुलाब होऊन निघते. मलाच माहिती पडलं उद्या जुलाब होतं. पण असं बोलायचं नाही. पण ते लोक मला का असे माझ्याबरोबर माहिती आहे, कोरोनाच्या टायमाला पण माझी एवढी फीज बुडाली. कोण एकही माणूस असं बोलला ना, टीचर तुमची फीज बाकी, तुम्हाला फीज पे करतो, नाही कोण बोलला. आणि आम्ही पण घेतली नाही फीज. आता काय करायचं काय समजत नाही. मग अशी माणसं पण असतात जे आपले पैसे बुडवतात. बिझनेसमध्ये पण असंच लॉस होतो. आत्ताही अजून आहेत ज्यांचे 5-5, 6-6 हजार फीज बाकी आहे. आमचा आता क्लासेस ऑलमोस्ट संपलेला आहे. अर्ध्या पोरांची एक्झाम पण झालेली आहे. अर्ध्या पोरांची फीज बाकी आहे. कोणाकोणाची 5,000, कोणाकोणाची 4,000. आता ते पण मला माहिती नाही देतात की नाही. एक तर बाई आहे, तिची तर पाचच्या वर्षापासून फीज बाकी आहे. तर आम्ही तिची परिस्थिती समजू शकतो. पण ठीक आहे ना, परिस्थिती सर्वांची असते. आमची पण आहे परिस्थिती. आम्ही काय सगळं त्यांना सांगत नाही तसं कोणाला पण. ठीक आहे, आमची पण परिस्थिती आहे. पण तुम्ही 100 रुपये तरी द्या. हफ्त्याला 100 रुपये द्या, महिन्याला 100 रुपये द्या. काहीतरी थोडं करून तरी पैसे द्या. पण तेही नाही देत.
मग आता काय बोलायचं, कोणाला काय बोलायचं. असं समजून घेतो आम्ही सगळे की अडचणी असतात माणसांना, पण उधारीवाल्यांचं काय करायचं. जे उधारी घेतात आणि पैसे परत देत नाही, त्यांचं काय करावं. काहीतरी लॉ निघायला पाहिजे मला वाटतं. खरंच गव्हर्नमेंटची मी काय बोलतात ते वर्ड नाही निघत आहे, रिक्वेस्ट. गव्हर्नमेंटची मी रिक्वेस्ट करते, अशी काहीतरी लॉ बनवा ज्यांनी आपले पैसे घेतले असतील, किंवा फीजचं पण असं काहीतरी लॉ पण असेल, काय माहिती असेल नसेल मला माहीत नाही. लॉज असे माहीत नाही आहे की नाही, तर असेल तर मला सांगा, आणि नसतील तरीही सांगा. पण अशी लॉज असायला पाहिजे की आपली फीज बोलली काय बोलली तर पैसे भेटायला हवे. आणि कोण आपले फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स आपल्याकडून पैसे मागतात ते पण आपल्याला भेटायला हवे. त्यांनी ॲटिट्यूड नाही दाखवा प्लीज. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. लव यू गाईज. बाय.